बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की राजा अवनीसाठी साडी घेऊन आलेला आहे। आता अवनी ती साडी घेणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। सुरुवातीला आपण पाहतो की राजा, अवनी, धनेश घरी चाललेले असतात, तर आता ते एका गाडीला थांबवतात आणि त्या गाडीमध्ये जाऊन बसतात। पण त्या गाडीमध्ये खूपच गर्दी असते। धनेश पाठीमागे जाऊन बसलेला असतो, मात्र राजाच्या शेजारी अवनी बसलेली असते, पण त्या बायकांना जागा नसते, म्हणून त्या बायका ढकलत ढकलत अवनीला डायरेक्ट राजाच्या मांडीवरच बसायला सांगतात। आणि मग राजा त्यांच्याकडे बघत असतो, त्यावेळेस तिथली एक बाई म्हणत असते की अरे माझ्या तोंडाकडे काय बघतोय, ही बायकोच आहे ना तुझी, मग बायकोला घे की मांडीवरती, एवढा काय लाजतोय। आता राजाला काय बोलावं तेच कळत नाही। अवनी आता राजाच्या मांडीवरती बसलेली असते, तर तिला असं वाटत असतं की मी बसल्यामुळे राजाचे पाय दुखतात का काय, म्हणून ती राजाला म्हणत असते की राजा पाय दुखतायत का। त्यावेळेस तो म्हणतो की पाय नाही दुखत, पण आता त्याला म्हणायचं होतं की असं तुम्ही कम्फर्टेबल आहात का, पण आता तो बोलू सुद्धा शकत नसतो। मग अवनी आता बसलेली असते त्याच्या मांडीवरती, तर तिला थोडंसं पुढे गेल्यावरती झोपच लागते। मग अवनी अशी झोपून जाते आणि ती राजाच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपून जाते। मग आता राजाला काय करावं तेच कळत नाही। खरं तर प्रेक्षकांनो, अवनीने फक्त राजाला तिचा मित्र मानलेला आहे, पण राजाने अवनीचा बायको म्हणून स्वीकार केलेला आहे आणि तो तिला बायकोच मानत आहे। तिच्यासाठी त्याने वडाला 7 फेऱ्या सुद्धा आज मारलेल्या आहेत आणि पूजा सुद्धा केलेली असते। त्याने आता 7 जन्मासाठी अवनीला मागितलेला आहे। पण आता अवनी त्याच्या खांद्यावरती झोपलेलं त्याला छान वाटत असतं, पण अवनीसाठी त्याला वाईट वाटत असतं। पण आता तो तसंच अवनीची झोप मोड न होऊन देता तिला तसंच झोपून ठेवतो आणि मग घरी गेल्यानंतर तो आता अवनीसाठी साडी घेऊन येतो। तर अवनी तिच्या रूम मध्ये बसलेली असते, त्यावेळेस राजा साडी घेऊन येतो आणि त्याला आता अवनीला कशी साडी द्यावं ना तेच कळत नाही। तो दरवाजातूनच अवनीकडे बघत असतो आणि त्याला खूप भीती सुद्धा वाटत असते, जर मी साडी दिली आणि मॅडमला नाही आवडली तर काय करायचं, म्हणून तो घाबरलेला असतो। तर अवनीचं लक्ष त्याच्याकडे जातं। अवनी म्हणत असते की राजा अरे काय तिथूनच बघत बसला, ये ना आतमध्ये ये। तर राजा कसा तरी आतमध्ये येतो, पण त्याला खरंच खूप वाईट वाटत असतं, जर अवनी माझ्यावरती म्हणजे मॅडम माझ्यावरती चिडल्या तर काय करायचं। तो हळूहळू येतो, तर अवनी म्हणते काय तुझ्या हातामध्ये काय हे काय। तर राजा आता अवनीला त्या बॅग मधून साडी काढून दाखवतो आणि म्हणत असतो की मॅडम ही साडी मी तुमच्यासाठी आणलेली आहे, आवडली तर प्लीज तुम्हाला ठेवा। आता अवनी त्याच्याकडे रागानेच बघत असते आणि म्हणत असते की राजा अजून मला तू किती गिफ्ट देणार आहे, बास कर, आता मी तुझे हे गिफ्ट नाही घेऊ शकत, ऑलरेडी तू मला खूप गिफ्ट दिलेली आहेत। तर राजा म्हणत असतो की मॅडम प्लीज हे गिफ्ट घ्या ना, शेवटचं आहे, मी खरंच तुमच्यासाठी आणलेले आहे, आता इथून पुढे मी काहीच आणणार नाही। त्यावेळेस अवनी म्हणत असते की बास राजा, त्या दिवशी पण तू बांगड्या घेऊन आला, पण मी त्या बांगड्या घेतल्या ना आणि घातल्या सुद्धा, आता मी साडी नाही घेऊ शकत, मी ही साडी नाही नेसू शकत। पण राजा आता म्हणत असतो की बरं ठीक आहे मॅडम, नसेल तुम्हाला नेसायची तर राहू द्या, असं म्हणून तो साडी घेऊन चाललेला असतो। मग अवनीला थोडंसं वाईट वाटतं आणि ती म्हणत असते की बरं राहू दे, आता मी ही साडी घेते, पण आता शेवटचंच, इथून पुढे मला तू गिफ्ट आणायचं नाही। मग राजा खुश होतो आणि म्हणत असतो की हो मॅडम नाही आणणार। पण प्रेक्षकांनो, राजा मात्र अवनीसाठी गिफ्ट आणतच राहणार। तर चला, हा प्रोमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।